चला सामन्याला सुरुवात होते. ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय की ते सज्ज झाले. त्याच वेळे टेनिस वाहिनी सुद्धा सज्ज झाले. तिचे अथर्व सज्ज झालाय. त्याच वेळे तरणे गुरुजी सज्ज झाले. सर्व रसिक प्रेक्षक सज्ज झाले. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं व असंख्य अशा क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा तिथे अशा अंत्यकरणापासून खूप सारं अभिनंदन, खूप सारं स्वागत. आपण पाहतात अलिबाग तालुक्यातील किंबहुना मुरुड तालुक्यातील खेळाडूंना उभारी देणारी क्रिकेटची स्पर्धा अलिबाग मुरुड प्रीमियर लीग पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वाचा आज अंतिम दिवस. मित्रांनो, पुन्हा एकदा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा. प्रथमतः महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीवार मुद्रा करतो. त्या ठिकाणी स्वर्गवासी माझ्या आई त्यांना मी पुनस्मरण करतो आणि या सामन्याला सुरुवात करतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. रसिक प्रेक्षक हे या स्पर्धेचे मूळ केंद्रबिंदू राहिले आणि त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मोहम्मदजी बकवाल सरांचा यावेळेस विचारायचं सामन्याला होती सुरुवात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत पुरुषोत्तमजी भगत सर पाहायला मिळतात. सवाल पहिलाच बॉल स्टेल केलाय. एक धाव मिळेल का? हो, जोखीम तर घेतली आहे. एक धाव निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा श्री गणेश आपण पाहतोय जिथे धर्मे गुरुजी आम्हाला कळवतात की एक या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार गोलंदाजीच्या मोर्चावरती दीपक जाधवला आपण पाहतोय. अविनाश रोहन पाठच्या मॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने घेतला तोच दीपक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दीपक तर शेड्यूल बिझी झालाय कारण त्याच्या ज्यावेळेस पाठच्या सामन्यामध्ये खूप चांगलं गोलंदाजीचं कौशल्य त्याने दाखवलं. स्ट्राईक एंडवरती आपण रोहनला पाहतो. लिडिंग एज खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपला अंक झोपून दिला त्या बॉलवरती परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. ऍज अ संघनायक मी मैदानामध्ये आलो. माझ्यासाठी खूप महत्वाची ही स्पर्धा आहे. त्यापेक्षाही हा डाव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या डावामध्ये एखादा पंच मी चांगल्या पद्धतीने वापरला तर निश्चितपणे या स्वप्नपरीवरती मी वर्चस्व गाजवू शकतो. या स्वप्नपरींना सत्यात उतरवायचं काम हे सगळे खेळाडू आजमावतात. यावेळेस व्यासपीठाकडे सलामी देणारा येतोय हा चेंडू सीमारेषा पार चौकार. चला तिकडचे बॉल द्यायचे आहेत मित्रांनो. तो इकोवाला दादा आम्हाला सहकार्य करा. बॉल द्यायचा आहे. दुसरा बॉल त्यापूर्वी द्या. इकडे बॉल शोधायचा आहे. चला ज्या ठिकाणी एकंदरीत धावफलकावरती धावा या 11 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
1 to गो. शेवटचा चेंडू कशा पद्धतीनं हो यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जातो. या ठिकाणी एकही धावसंख्या आलेली नाहीये. धावफलकावरती धावा थांबल्यात. या ठिकाणी 11 या आकड्यावरती पहिल्या P1च्या षटकाचा खेळ संपला. तिथे धावफलकावरती धावा 11 आल्यात. तिथे चालू असलेला सामना ओंकारदादा पुरस्कृत अन्वित सप्लाय सारळ हा संघ प्रथम गोलंदाजी करतो. त्याच्या विरोधात असलेला संघ कोरिया ग्रुप अगरदांडा संघ हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतो. त्याला स्पीडअप करायचं आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. देवदंडा एंड कडनं आता गोलंदाजीच्या मोर्चावरती दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाला प्रचारण करण्यात येईल. तिथे आपल्याला पुरुषोत्तमजी भगत पाहायला मिळतात. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तितकं कमी. वयाच्या 4वी-5वी मध्ये असताना हाफ पॅन्टवर किंबहुना व्हाईट शर्ट घालून क्रिकेट खेळले. त्यानंतर 2003 मध्ये आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी सारखी स्पर्धा खेळले. त्यानंतर आपल्याला रतन बुवा सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. मोरिया ग्रुप पनवेल, मोरिया 11 पनवेल या संघाकडनं त्यांनी नेतृत्व केलं. P1चं षटक निश्चितपणे ते टाकत होते. यावेळेस मोठा फटका आहे. काय होतंय? एलिव्हेशन मिळालंय का? हो मिळालं. कारण त्याची चुकी षटकात
बाय वन गेट वन फ्री. एकंदरीत 2 धावा आल्या धावफलकावरती. धावा 2 ने वाढल्या. धावफलक यावेळेस 30 या आकड्यावरती. आशिष जाधव मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे षटक टाकण्यासाठी आलाय. अविनाश आणि रोहन या 2 खेळाडूंची जोडी, सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी टाळ ठोकून दोघेही उभे आहेत. थोडीशी हलकीशी उसळी घेतली चेंडूने. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. ते संघाचा सरसेनापती किरण आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं पंचांची भूमिका ही बऱ्याच वर्षे केली, ज्या खेळाडूला रायगड जिल्ह्यापुरता नव्हे तर रायगडाच्या बाहेर जाऊनही आपल्या क्रिकेटचं महत्व किंबहुना क्रिकेटचं कौशल्य आपल्या बॅट बॉल मधून दाखवलं, तोच खेळाडू यावेळेस रिवर्स अटेम्प्ट. हो, सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु त्या ठिकाणी तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करता. ही जोखीम घेणं योग्य आहे, परंतु त्या जोखमेला तसं प्रत्युत्तर सुद्धा मिळालं पाहिजे. ॲज अ क्रिकेटर्स म्हणून तुम्ही ओपनिंगला आलात, ज्या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी तुमची होते, परंतु अशा फटके मारण्यामध्ये कुठेतरी आपल्याला बॅकफूटवरती जावं लागेल का, हा प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. यावेळी सुंदर फटका स्वीपर कव्हर मध्ये जाग वेळेस क्षेत्ररक्षक धावतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याला बॅकअप मिळाला आणि बॅकअप मिळता 3 धावा निश्चितपणे अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने वधारली. धावफलकावरती धावा 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 3रं षटक चालू आहे. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. कशा पद्धतीनं ते 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती आपण अविनाशला पाहतोय. हो, स्थिर केलाय चेंडू. कडमॅन रिटर्न मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस विजय मात्र कुणाचा होतोय? विजय मात्र चेंडूचा. सीमारेषा पास येतोय हा चलकार. घेऊन जायचं त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं. अविनाशची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आज समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशानं ही स्पर्धा अंगावरती घेतली, खूप मेहनत घेतली. आज शेवटच्या दिवसापर्यंत ते तीच मेहनत करत असतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्राइज सेरेमनी पाहायला मिळेल आणि त्यावेळेस आपण अविनाशचं कौतुक करू की अविनाश सारखा
खेळाडू आज माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्यांच्या साथीनं मला भगवानची नाईक सर मिळाले आणि अलिबाग मध्ये समालोचन करण्याचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज 4 दिवस तर मी सत्यात उतरवतोय. याचा खूप महत्वाचा वाटा हा तुमच्या सर्वांच्या टीमच्या बाजूने जात आहे आणि माझ्या साथीला असलेल्या समालोचक वामनजी दरवडा सर यांचंही खूप कौतुक. यावेळेस काय घडेल सुंदर झेल फलंदाज बाद. काय अर्धेच्या आधारावर त्या चेंडू खेळायचे तर असं फंबल गॅम्बल त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही आहे. 2च धावा घेतल्या. धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलक यावेळेस 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते जिथे शेवटचा आणि अंतिम षटक नितेश वाघमारे गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजीसाठी आपण रवींद्रला पाहतोय. वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय संघासाठी. वाईट ठरलाय. धावसंख्येचा 1 ने वेग वाढेल. धावफलक यावेळेस 140 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नितेश वाघमारे. शेवटचा आणि अंतिम गोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस धाव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फुटबॉल झाला परंतु एकच धाव घेतली गेली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावफलक यावेळेस 42 या आकड्यावरती. क्रिकेटचा अभूतपूर्व असा सोहळा आपण पाहतोय. अलिबाग मुरुडकरांनी पाहिलेले स्वप्न आणि सत्यात उतरवत असताना सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्वप्न सुंदरीसाठी आपण स्वप्न पाहत आहे. आज 4 दिवस स्पर्धा आपण कव्हर करताय. आज अंतिम दिवस आणि ती स्वप्न सुंदरी कुणाच्या बाजूने जाईल? आज 3 स्वप्न सुंदऱ्या आपल्याकडे पाहायला मिळत आहेत परंतु त्यातली एखादी तरी आपल्या नावी मिळावी याच उद्देशाने सगळेजण लढत असतात. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून सुंदर झेल पाहायला मिळालाय. टिपलाय झेल. पुन्हा एकदा संपलाय. फलंदाज रोहनचा खेळ. आपण झाली त्याला रिकव्हर करतोय. इन ॲट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी विजय आपल्याला पाहायला मिळतो. एलिव्हेशन मिळालं नाहीये. सलगचा दुसरा खेळ बाद. पुन्हा एकदा टिपलाय झेल. संपलाय पुन्हा एकदा. फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट.
केलंय ते खऱ्या अर्थाने खरवाडी टीमला ऑल टू कॉम्बॉक्स नरेश सर. थँक्यू सर. इट्स बॉल. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी फलंदाज बाद होतो यावेळेस. त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आयोजकांच्या माहितीनुसार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो की दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कंपल्सरी, अन्यथा 2 धावेनं फायनलाइज केलं जाईल. चला दोन्ही संघ तिथे नेक्स्ट बॅट्समन यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय संजय. बॉल. हो यावेळेस फर्निचर फलंदाज बॅक टू द डगआउट. झिरो नंबर चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर 4थ्या क्रमांकावरती दीपक मैदानाच्या आतमध्ये विकेट वरती थांबावं लागेल. क्रिकेट आहे, संघर्षाचं मैदान. संघर्ष या ठिकाणी करावाच लागेल. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवावंच लागेल आपल्याला. यावेळेस सुद्धा सुंदर गोलंदाजी पंचांकडे अपील. ज्या ठिकाणी आत्मविश्वास जास्त आहे परंतु कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला डॉट स्वरूपाचा चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती डॉट, तदनंतर सलगचे 2 विकेट, त्यानंतर डॉट. अजून खातं देखील खोललेलं नाही आहे. आता मात्र स्टेट बँक मध्ये जाऊन खातं खोलावं लागेल आणि ते खातं खोललंय का? 4 या आकड्याने खातं खोललं जातं. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. 5-1-8-1-3 धाव संख्या 2 ने वाढली 7 या आकड्यावरती. सॉरी 3 धावा आल्या धावफलकावरती. धावा 8 या आकड्यावरती. फ्रीडची संधी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी दीपक जाधव मैदानाच्या आतमध्ये. संधीचं सोनं करावं लागेल. सॉरी मिस्टेक थोडीशी. किरण किरण नाईक मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेगाची स्पर्धा कुणाशी करावी तर ती स्वतःशीच करावी.
असंच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं धावफलकावरती धावा थांबलेल्या ज्या ठिकाणी धावफलक थांबलेला आपण पाहतो T1च्या पहिल्या षटकाचा खेळ झाला धावफलकावरती धावा या 8 पाहायला मिळत आहेत 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज क्षेत्रामध्ये एक धाव दुसरीचा प्रयत्न सुंदर रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या 2 ने વધારે धावफलकावरती धावा या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते चालू असलेला सामना एका बाजूला आपण पाहतोय ओंकार दादा पुरस्कृत अन्वी सप्लाय सादळ आणि त्याच्या विरोधात फलंदाजी करत असताना संघ मोरिया ग्रुप अगरदंडा मुरुड या विभागातून संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि बाद विपक्ष मुरुडाचा सामना एकमेकांची दोस्ती आणि या दोस्तीत चाललेली कुस्ती आपल्याला पाहायला मिळते प्रेमापोटी चाललेली मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे पंचांनी इशारा केला स्वरघोषित चेंडू पाहायला मिळाला धावफलकावरती धावा वाढतील 14 या आकड्यावरती आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी तुमचा बॉल यावेळी स्वीपर कव्हर मध्ये काय घडतंय गार्बेटच्या आधारावरती जमिनीला गुदगुल्या करत पाचवा चेंडू कशा पद्धतीनं अविनाश टाकतोय स्वीपर कव्हर मध्ये एक चौकार पाहायला मिळाला जिथे छोटम शेटला आपण सलामी दिली चौकाराची आता मात्र कुणाला सलामी पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप आहे फील्ड करतोय थ्रो करतोय नंतर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या धावसंख्या 2 ने वाढली धावफलक यावेळेस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते अजून सुद्धा एक चेंडू येणं बाकी असणार आहे
येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना अलिबागकडे राहतोय की सामना मुरुडकडे जातोय हे आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा बॉल, फुलटॉस पद्धतीचा चेंडू मुलांच्या केंद्रामध्ये. क्षेत्ररक्षक कॅम्बल येतोय सीमारेषा बांध चौकार. बारा षटकाचा खेळ संपला. 24 धावा येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. भगवान सर, कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. कसं मी फेडावं माझ्या तातड्याच्या जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा. कधी विसरणार नाही तुमचे उपकार, कधी विसरणार नाही तुमचे उपकार. आशा या जीवाला तुमचाच आधार. आज आधार दिलाच मित्रांनो. किंबहुना जे अलिबागकरांचं स्वप्न होतं की रोहा तालुक्यातला समालोचक यावा आणि त्याहीपेक्षा माझं स्वप्न होतं तपेस विभागामध्ये जाऊन अलिबाग सारख्या क्षेत्रामध्ये जाऊन मी समालोचन करावं. आज स्वप्नापूर्ती तुम्ही साकार केली माझी. यावेळी शॉर्ट पद्धतीचा बॉल, सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. धावफलकावरती धावा थांबल्यात. 24 कॉमेंट्रीसाठी 100 रुपये कॅश प्राईज आलाय, अर्थात संतोषजी नाईक यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. अगदी पुढची 50 वर्षे असंच प्रेम राहू द्या तुमचं. ज्या वेळेस तुमची स्पर्धा येईल त्या वेळेस नक्की मला निमंत्रण द्या. धन्यवाद सर. यावेळेस सुंदर चेंडू, पंचांचा इशारा येणं बाकी. देखबाईच्या स्वरूपाची एक धावफलकावरती धावा 1 ने वाढेल. धावफलक 25 या आकड्यावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 10 चेंडू 18 धावा, 18 धावा 10 चेंडू. एका बाजूला सारळ संघ, दुसऱ्या बाजूला आगरदांडा संघ. या दोन संघांमधलं द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. या युद्धात कुणाचा विजय होईल हे मात्र सांगू शकत नाही आहे, परंतु क्रिकेटचा विजय होईल यात मात्र ती शंका नाही आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी वयाने छोटा, त्यातल्या त्यात 7 नंबर जर्सी परिधान. म्हणजेच काय, कॅप्टन कूल, MS धोनीचा फॅन पाहायला मिळाला. धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 17 धावेची गरज. पुढचा बॉल, ओ बन्नाथ वेगाचा शेवट. अभिजित पवार, सातारा पलटणकरांची आन बान शान. वेगाचा शेवट सर्जाची आठवण करून दिली. अचूक टप्प्याची गोलंदाजी, त्यावरती असलेलं नियंत्रण, मैत्रीपूर्वक लढत, बिनजोडची लढत आता मात्र कुणाच्या बाजूने जाईल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बिनजोडचे बेतात बादशाह. अलिबाग म्हटलं ना की बैलगाडी क्षेत्र आलं, मुरुड म्हटलं की समुद्रावरचं बैलगाडी क्षेत्र आलं. काय घडतंय, थोडस फलद्रोमध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेट खेळत असताना बैलगाड्यांवरचं असलेलं अभूतपूर्व असं प्रेम आणि त्यातल्या त्यात खूप मोठे फॅन हे बकासूरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, ओ डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू तकतक वाढवते की काय, हा सामना वाढवतो का काय. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. 16वं वरीस धोक्याचं. हे वरीस धोक्याचं कुणाच्या बाजूने जाईल आपल्याला पाहावं लागेल. हो, यावेळेस मोठा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 28. 6-15. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज.
आयुष्यातली सर्वोत्तम लढाई या उद्दिष्टाने खेळावं लागेल, लढावं लागेल, घडावं लागेल. आज घडण्यासाठी सगळे चालत. स्वप्न सुंदरी जर आपल्या घरी न्यायची असेल तर त्यासाठी लागणारी मेहनत ही आपल्याला करावीच लागेल. स्वप्नात पाहिलेलं हे द्वंद्व स्वप्न आज सत्यात उतरवायची स्थिती आले आणि सत्यात उतरवायचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या स्वप्नांसाठी आजचे दिवस रात्र जी मेहनत तुम्ही केली त्या मेहनतीला यश मिळू दे. किंबहुना ही स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी हीच अपेक्षा करूया. आई एकविरेला साकडं घालूया की यापुढे होणारे सामने ते अगदी चांगल्या आणि सुशिक्षित अशा व्हावेत हीच अपेक्षा. शेवटचं षटक पिंट्या नाईक मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. काय होईल? फुलटॉस पद्धतीचा बॉल मिड विकेट रिजनचा क्षेत्र त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक काय करतोय पाहावं लागेल. एकदा होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अपघाती झाले फलंदाज बाद. संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो. तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की दोस्तों कभी हार नहीं होती. चला पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. सुंदर गोलंदाजी, अचूक नियंत्रण. परिस्थिती बिकट आहे. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं परिस्थिती शिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आहे. परिस्थिती तुम्हाला शिकवून जाते की आपण काय चुका केल्या. यावेळेस सुंदर फटका मारायचा होता. हलकीशी उसळी घेतली रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. मला तुझी साथ आयुष्यभरासाठी आहे नको आहे. परंतु जोपर्यंत तू आहे तोपर्यंत मला आयुष्य पाहिजे. यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. धाव संख्या 1 धावफलकावरती धावा या 31 या आकड्यावरती. येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. नशीबवान कोण आहे का? शेवटच्या चेंडूवरती 12 धावा पाहिजे. राज स्वरूपाचा चेंडू जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि या स्पर्धेत असा पहिला संघ